फाशी द्या, फाशी द्या, नराधमाला फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, नराधमाला फाशी द्या, अरे हत्याचा, अरे हत्याचा, अरे फाशी द्या, फाशी द्या, अरे फाशी द्या, फाशी द्या. जय शिवराय, जय श्रीराम. आज जुन्नर शहरातून असलेल्या सर्व हिंदू संघटनेच्या वतीने गेल्या 8 दिवसापूर्वी जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी या गावामध्ये एक 10 वर्षाच्या बालिकेवर अमानुष अत्याचार होऊन तिचा खून करण्यात आला. त्या निषेधार्थ आज सर्व महिला संघटना असतील, हिंदू संघटना असतील, जुन्नरमधील सर्व गणेशोत्सव मंडळ असतील, त्याचा निषेध म्हणून आज जाहीर निषेध मोर्चा आपण काढत आहे. प्रथमतः आपण सांगतो की ह्या जुन्नर तालुक्यातील ही दुसरी तिसरी घटना आहे. खरोखरच अतिशय वाईट वाटत आहे. कोणत्याही बालिकेवर भविष्यात अन्याय होऊ नये आणि मी नक्कीच शासनाला या आजच्या जाहीर निषेध मोर्चाद्वारे आव्हान करीत आहे की हा कोणताही विषय असू, लेडीजवर कोणत्याही प्रकारचा अमानुष हत्या असू किंवा अमानुष बलात्कार असू किंवा कोणत्याही परिस्थितीमध्ये तिच्यावर अत्याचार झाला तर त्या कठोर कारवाई करण्यात यावी. यासाठी फास्ट ट्रॅक असेल, दुसरा कोणताही असेल, तो कायदा त्वरित अंमलात आणून. आणि मी खूप अत्याशक्त होती सर, आपण पाहिलं की अरब देशामध्ये सकाळी जर घटना घडली तर संध्याकाळी त्याला डोळे काढून त्याला भर चौकात अत्याचार जो केला आहे त्याला शिक्षा होत आहे. नक्कीच या सर्वांच्या वतीने मी आपल्या शासनाला असलेल्या या मंत्रिमंडळाला पण हे करतो की एक विधेयक असं मांडा की यापुढे कुणीही असा अत्याचाराची डिरिंग करणार नाही. आणि आज नक्कीच या सर्वांचं मी अभिनंदन करतो, स्वागत करतो की या संघटना सर्व आज या जाहीर निषेध मोर्चामध्ये सामील झालेला आहे. आणि नक्कीच त्या बलात्कारीत अत्याचार केलेला 1 महिन्याच्या आत अत्याचाराला फाशीची शिक्षा झाली आहे असं मी व्हावी असे आवाहन करीत आहे. धन्यवाद. जय श्रीराम. आज आपण सर्व इथे जमलेलो आहोत एका चिमुकलीच्या ज्या नराधमाने जी तिची अवस्था केलेली आहे त्याचा न्याय मागण्यासाठी. आज अनेक संघटना आणि जुन्नरचे अनेक मंडळ इथे उपस्थित आहेत. खरं तर ही संख्या खूपच कमी आहे, कारण की ही घटना आपल्या जुन्नरमध्ये घडलेली आहे. जर आज ही घटना आपल्या इकडे एखाद्या दुसऱ्या घरात घडली असते तर याची संख्या जास्त वाढली असते. आपण आज न्याय मागतोय एका चिमुकलीसाठी. जर त्या नराधमाला गेल्या 8 दिवस शिक्षा झालेली नाहीये तर का नाही झालेली आहे? जर त्या मुलीची एवढी अमानुष हत्या केलेली आहे, उद्या रक्षाबंधन आहे, परवा रक्षाबंधन आहे, प्रत्येक मुलीने जर एका भावाला राखी बांधायची असते का तर भाऊ तिचे संरक्षण करत असतो म्हणून. मग का मुलीने राखी बांधावी जर तिच्या समाजामध्ये संरक्षणच नाहीये? आज सख्खा भाऊ बहिणीला सोडत नाहीये किंवा शेजारचा पण आपण त्याला भाऊ मानत असतो, तो पण जर एका मुलीला सोडत नसेल तर का रक्षाबंधन करायचं आहे? माझं तर असं म्हणणं आहे आता मुलींनी राखी बांधण्यापेक्षा मुलांच्या घरात फास बांधायला सुरुवात केली पाहिजे, जेणेकरून समाजामध्ये ही घटना होणार नाहीये. कारण की आजपर्यंत आपण बघत होतो की या घटना हैदराबाद, इंदोर, MP, UP सारख्या जागेवर होत होत्या, कारण की तिथे लोक शिकलेले नसतात, अनाडी लोक असतात. पण आपल्याकडे जर बेरोजगार लोक हातावर काम करून आपल्या मुलांना शाळेत शिकवत असतात, ती मुलगी घरातही सुरक्षित नाहीये, शाळेतही सुरक्षित नाहीये, रस्त्यावरही सुरक्षित नाहीये. मग आता असं होत होतं की जर 9 महिने मुलगी पोटामध्ये असेल तर आधी मुलींची हत्या होत होती. मग आता तर मला असं वाटतं मुलांना जन्माला नाही घातलं पाहिजे. जर असं होणार असेल तर प्रत्येक मुलगी जर आपल्या संरक्षणासाठी जर समाजापुढे भीक मागत असेल तर हे मुलीच्या जन्माला ही खूप मोठं कृत्य आहे असं मला वाटतंय. आज मीही एक मुलगी आहे, मला माहिती आहे की जर आपल्यावर कोणी चुकीची नजर जरी टाकली तरी माणसाची धडधड होत असते. पण आज त्या मुलीसोबत इतका घाणेरडा अत्याचार करून तिच्यावर बलात्कार करून जर त्या मुलीची अमानुष हत्या करत असेल तर हा समाज कुठपर्यंत खालवलेला आहे हे आपल्याला आज बघायचं आहे. हा जाहीर निषेध मोर्चा आपण काढत आहोत, याचं प्रशासनाने खूप मोठ्या प्रमाणामध्ये सिरियसलीच घेतला पाहिजे. त्या अमानुषाला लवकरात लवकर, त्या नराधमाला लवकरात लवकर शिक्षा झालीच पाहिजे, एवढंच सगळ्यांपुढे मागणं करते. थांबते. जय श्रीराम, जय श्रीराम, जय शिव. आज जुन्नर तालुक्यामध्ये पिंपळवंडी या ठिकाणी ज्या 10 वर्षाच्या मुलीचा नराधमाने जो बलात्कार करून हत्या केली आहे त्याबद्दल मी माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ आणि उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब आणि सुनित्राताई यांनाही विनंती करते की ज्यांनी हा बलात्कार केलेला आहे त्याला कठोरात कठोर शिक्षा दिली पाहिजे. आणि ह्या ठिकाणी जे हिंदू संघटनेचे सर्व जमलेले आहेत, आम्ही सर्व मिळून हा निषेध करत आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. पूर्वी
झालेल्या घटनेबद्दल आपल्या सगळ्यांना ज्ञातच आहे. तरी सुद्धा प्रत्येक ठिकाणाहून निषेध व्यक्त करण्यासाठी प्रत्येक संघटना, प्रत्येक महिला अशा गटागटाने येऊन आपल्याला निवेदन देत आहेत. तरी त्याची दखल घ्यावी एवढीच इच्छा आहे. अरे फाशी द्या, फाशी द्या, नराधमाला फाशी द्या. अरे फाशी द्या, फाशी द्या. नराधमाला फाशी द्या. जय श्रीराम. एक 8 दिवसापूर्वी पिंपळवंडीमध्ये जी घटना घडली, ती घटना अत्यंत अमानवीय प्रकारची घटना आहे. त्याच्या निषेधार्थ जुन्नर शहरातील सर्व हिंदुत्ववादी संघटना, महिला यांनी मिळून आज आपण DYSP सरांना एक निवेदन दिलेलं आहे की सदरचा खटला हा फास्ट ट्रॅकवर घेऊन अशा नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी आणि इथून पुढे जरब बसावा. आपल्याला एक आपलं निवेदन त्यांच्या मार्फत शासनाला हे आहे की इथून पुढे अशा घटनांना जरब बसावा, यासाठी कठोरात कठोर कारवाया होणं गरजेचं आहे. जय